घेरण संहिता. घेरण संहिता म्हणजे योगाचे 4 प्रकार आहेत. मंत्रयोग, तुम्ही आम्ही मंत्रयोगी आहो की नाही आहो. लय योग, लय योग कशाला म्हणतात? कोण झालं लय योगी? विदेहराज जनक लय योगी होते. राजयोग, राजयोगी कोण होता? माऊली ज्ञानोबा आहे, राजयोगी होते. नामदेव राय, तुम्ही आम्ही मंत्रयोगी आहोत. आणि हठयोगी विश्वामित्र झाले, सामदेव महाराज झाले, हठयोगी होते. बरं, या हठयोगाचे 8 लक्षण आहेत. तर आणखी अष्टांग योग आहे तो भाग सोडा, सगळ्याला माहित आहे तो. मी तुम्हाला हठयोगाचे 8 लक्षण सांगतो. हठयोग कशाला म्हणतात? हठयोग कोण करावा किंवा त्याचं लक्षण काय आहे? वपुत्रुषत्वम, शरीर एकदम सडपातळ असावं. माझ्यासारखं असं नाही पाहिजे, खूप मोठं जे असं नाही पाहिजे, बिलकुल सडपातळ बांधा. वपुत्रुषत्वम, वदनी प्रसन्नता, प्रसन्न चेहरा पाहिजे कधीही. बिलकुल झोपेतून उठवा तुम्ही, त्याला प्रसन्न असला पाहिजे. बिलकुल चेहरा कोण आनंद झाला पाहिजे. नयने सुनिर्मले, डोळे अतिशय तीक्ष्ण निर्मल डोळे असले पाहिजे. हो. अरोगता, कुठल्याही प्रकारचा रोग नसला पाहिजे. बिंदुजय, ब्रह्मचर्यावर कमांड पाहिजे. अग्नि प्रदीप्तम, अग्नि जठराग्नी प्रदीप्त पाहिजे बिलकुल. हा, हे असं नाही मला ते तुरीची डाळ खाल्ली की बादेत होते आणि मागं खाल्लं की मोडव्यात होते, हे नाही. काही टाक. कीर्तन झाल्यावर 11 वाजता जेव का, 12 वाजता जेव का, 2 वाजता जेव, जळून खाक झालं पाहिजे. नाडी विशुद्धीर, आणि नाडी कशी असली पाहिजे? विशुद्ध असली पाहिजे. हठयोग लक्षणम, हे हठयोगाचं लक्षण आहे. इतकं शक्य आहे का आपल्याच्यानं? संसार करता करता शक्य आहे का आपल्याच्यानं इतकं? आपल्याच्यानं इतकं शक्य नाही. म्हणून माऊलीने आपल्याला सरळ सरळ शब्दात सांगितलं. शीत वेडावे, उष्ण पांघरावे, वृष्टीची असावे घरा आतो. भुकेलिया भुकची खावी, तहानलिया तहानची प्यावी, नाही का? आणि पाहे पा लोहाचे चने जय बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणशुद्धी. म्हणून योगाच्या वाटा जे निघालेगा सुभटा, तया दुःखाची वाटा भागाला. आणि म्हणून हठ योगानं तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही. चांगदेव नाही जाऊ शकले. चांगदेव म्हणजे काय? साधा तुम्हाला फक्त इतकंच वाटते चांगदेव चांगदेव गर्व गर्व, आपल्यापेक्षा लय पुढे होता तो. हो, आपल्या जवळ धड एक कला नाही माणसाच्या जवळ, आहे की नाही? धड एक कला नाही. एक कीर्तनात काय कोण वा केली की त्याला वाटते मा कीर्तनासारखं कीर्तनच नाही कोणाचं. तोही म्हणते इतके पैसे असतील तर येतो, तितके पैसे असतील तर येतो. एक कला असते फक्त. दुसरी कला असते एखाद्याजवळ एकच असते गायनाची, एखाद्याजवळ कला असते वादनाची. सुसून ते 1.5 महिना झाले संच पाहू राहिला, अजून नाही जमून राहिला, मेळ नेऊन राहिला. रामनवमी हनुमान जयंतीचा सप्ताह आहे ना महाराज, म्हटलं मग शिसन आहे म्हणतात. हो, एक वेळ तर महाराज मी भागवतावर गेलो आणि तिथून मला कीर्तनाला यायचं होतं अकोल्यात. मग माझा अर्जुन आला होता, त्याला म्हटलं चाल गाडीत बोलता बोलता जाऊ. तो मग इतक्याच रुपयात बसून देसाल का? म्हटलं तू घोडसत नाही ना, बसून ऐक बा, तू फक्त बोलायला चालतं खरी. एक कला असतो माणसाजवळ, फक्त एक कला तर सुचणी देत ना. त्याच्याजवळ 64 होत्या. सगळ्या 64 सांगायला तुमचा वेळ घालणार नाही मी. एकच कला सांगतो मी त्याच्याजवळ. बंदा असा होता, गावाचा कसाही माणूस मरू द्या, समाधीत बसताना उठला डोक्यावर हात ठेवला की मुर्दा जिवंत व्हायचा. गावाचा कसलाही माणूस मरू द्या, महाराज समाधीत बसले आणि समाधीतून उठले डोक्यावर हात ठेवला की मेलेल्या माणसानं उठान चाललं. साधं बिटको फालतं इंजेक्शन टोचते डॉक्टर तर 150 रुपये मागते. 5-50 हजार
लाख 1.5 लाख रुपये अगोदर कॅश करून घेते, हात करून घेते आणि नंतर सांगते जमत नाही याची, नागपूरला घेऊन जा, नाही तर ते देवाचा हवा करा. गॅरंटी नाही माणूस वाचवायची, तरी बिल्डिंगाच्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या, फावड्याने पैसे उडून राहिले. हा माणूस उडून येत नव्हता, किती पुढचा असेल गडी. कशाच्या भरोशावर? हटयुगाच्या भरोशावर. पंतया दुःखाची वाटा भागा आला. का? 4 वेळा 14 वेळा, 4 नाही 14 वेळा काळाला वापस पाठवलं. 1400 वर्ष जगला आणि 4 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेला. तया दुःखाची वाटा भागा आला. सांगदेव भाने आदि जन्मा गुरुपुत्र झालो जाईचा, गुरुपुत्र झालो जाईचा, गुरुपुत्र झालो जाईचा. गुरुपुत्र झालो जाईचा, गुरुपुत्र झालो जाईचा, गुरुपुत्र झालो जाईचा. सांगदेव म्हणे आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. जमला का? मेळ बसला का? नाही बसला. त्याचा नाही बसला, आपला कुठून बसणार? योग जमत नाही आपल्याला, मग आपला उद्धार व्हायचा राहिला का? नाही. मग शास्त्रानं आपल्याला लगेच पतंजली योगसूत्रामध्ये पहिलं सूत्र झालं योगाचं, आणि लगेच दुसरं आलं ईश्वर प्रणिधानात वा. काय म्हणते पतंजली योगसूत्र? तुम्हाला योग जमत नाही, काही हरकत नाही. दुसरा मार्ग पिपिलिका मार्ग. मार्गावर बोलतो मी बरं का. पिपिलिका मार्ग. पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंगी कशी आहे? तुला या झाडावरून त्या झाडावर जायचं असलं तर पहिले फांदीवरून, पानावरून, फांदीवर, फांदीवरून खोडावर, बुंद्यावर, जमीन क्रमत क्रमत करून दुसऱ्या झाडाच्या बुंद्यावर, खोडावर, फांदीवर, मग पानावर, एवढं मार्गक्रमण करत जावं लागेल. हळूहळू ढाळे ढाळे मार्गाचे निबळे, के तुले एक वेळ निश्चित ठाके. मार्गक्रमण करत करत जावं लागेल. हा भक्ती मार्ग आहे. पिपिलिका मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. मग तुम्ही आम्ही सगळे भक्ती मार्गातलेच आहोत, आहे की नाही? मग त्याचं बोलतो नो बकवास सिद्धी बात. आपण भक्ती मार्गातले आहोत. 47 वर्ष झाले आपले, 47 वर्ष झाले. आपल्या बाप दादाचे किती वर्ष झाले? आपल्या बाप दादाचे जाऊ द्या, आपल्या आज्याचे किती झाले? आजा मेला, पंजा मेला, बापाला ना केला रे, देखत देखत नाटक उत्पन्न तोही तैसा झाला रे. आपल्या पिढ्या पिढ्या खलास झाल्या भक्ती मार्गात. भक्ती करता करता 1.25 किलोमीटर छटाकवर आला. किती जणांचा उद्धार झाला, किती जणांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. काय झालं असेल? आत्मचिंतन केलं का कधी? उद्धार व्हावा असं वाटत असेल आणि त्या मार्गाने आपल्या पिढ्या पिढ्या खलास झाल्या. आमचा उद्धार होऊ नये म्हणजे विहिरी पाणी आहे, लाईन आहे, मोटर आहे, मोटरचं बटन दाबलं, शेवटचा आरोप संध्याकाळी मग काय म्हणतात, पाणी कुठेतरी मुरलं. आम्ही एवढ्या क्रिया खलास झाल्या, भक्ती मार्गात आम्ही आहोत, आमचा उद्धार झाला नाही. अर्थात पाणी कुठेतरी कुठे होतं पाणी? माणसाच्या घर भानगडी एक एक सांगतो मी तुम्हाला दरवर्षी. सगळ्यात मोठी माणसाची भानगड म्हटलं म्हणजे माणसानं मंदिरात खाल्ला की माणसानं एक वाक्य पाठ करून ठेवलं. एक तो त्याच्या घरातून तो डोक्यात फिट करून ठेवलं. त्यानं साधं पुढं होऊ दे, शेवटावर चालतच असते महाराज. मी काहीतरी शब्दात आलो नवं वाटते मला. पहिलं कीर्तन घेतलं, तिथं गेलं, काही मिळेल नसला, पहिला दिवस आहे ना बुवा, चालून घ्या. अरे पहिला दिवस आपण 50 वर्षाचा पहिला आहे ना, त्या पोराचं नाव का 100
पाहिजे, हालत पाहिजे, बियाला खराच पाहिजे, सगळं बिलकुल कधीपासून काटेकोर होते पहिल्यांदा कसं तरी 50 वर्षाचा पहिला दिवस आहे तरी म्हणतो पहिला दिवस आहे ठेवून घ्या. कारण काय त्याला माहित आहे, कारण आपला पक्का विश्वास आहे देव नाही मोठे खात त्याच्यामुळे झालं काय आपण भक्ती मार्गाला आलो खरं पण भक्तीचं स्वरूप माहित नाही आपल्याला. भक्ती कशाला म्हणावी? भक्ती ही विविध अंगाने नटलेली आहे. कशावर बोलतोय मी? तुकोबारायांनी सद्गुरूचं संत भेटीचं महत्व विशद करून सांगितलं. आजचा दिवस आहे त्यांचा तो, आणि म्हणून तुकोबाराय त्यांच्याच शब्दात ते महत्व विशद करतात. अर्थात त्यांचा एक एक अनुभव सांगतो. भक्ती विविध अंगांनी नटलेली आहे. कोणते कोणते अंग तुम्हाला सांगतो. भक्तीचे 2 भाव आहेत. भक्तीचे 2 भाव आहेत. एक मार्जन शिशुभाव, एक मर्कट शिशुभाव. मर्कट शिशुभाव म्हणजे माकडाचं पिल्लू, तो भाव. माकड काय करतं? माकडाच्या पिल्लाला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचं असेल तर ती माकडी त्या पिल्लाला पोटाशी पकडते, पण तिची जबाबदारी 50% असते. 50% जबाबदारी त्या पिल्लाची असते, तिला घट्ट पकडून ठेवायची. आता तिनं त्याला पकडलं आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना पुराणामध्येच म्हटलं का आपल्याला माहित नाही पाठवून न्यायचं असेल तर नाही जमेल का? मग माकडी म्हणे मग पड खाली मर. पलीकडच्या झाडावर सुखरूप जायचं असेल तर जबाबदारी तुझी पण आहे. तुम्हाला भवसागर करून जायचं का? आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची का? मर्कट शिशुभावानं जर करत असाल तर जबाबदारी त्याची आहे, जबाबदारी तुमची पण आहे. असा काही इतिहास आहे का? हो. सुदामा ब्राह्मण मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला का शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला का. सुदामाची भक्ती मर्कट शिशुभाव. त्याच तू म्हणसाल मग आता सोन्याचा गाव याला कल्याण म्हणतात. हा एक लौकिकातला भाग सोडा, त्याचं तसं कल्याणच केलं देवानं बरं का. सर्व काही भागवत नाही ना आपलं 7 दिवस बोलायला गेलं म्हणून मला बारीक सगळ्या बारीक गोष्टी सांगत बसू म्हणजे काही की नाही. काही काही गोष्टी समजून घेत जा. भाव सांगायचा आहे मला फक्त याच्यातून. याचा अर्थ काय? कल्याण झालं पण अगोदर अनवाणी पायानं फाटके कपडे द्वारकेपर्यंत जावं लागलं. तेही तसं नाही. 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य. मित्राला भेटायला जातो, देवायला भेटायला जातो, खाली हात जाऊ नये म्हणून बायकोला अगोदर 7 ग्राम लाथा माराव्या लागल्या आणि
मोठ तांदूळ उसने आणावे लागले. त्यावरती 3 मोठ तांदूळ आणले, फाटक्या दुपट्ट्यात बांधले आणि ते घेऊन गेला. त्यावेळेस कल्याण